बघा काय बोलत होतो मी, या वाक्यांमध्ये मुख्य क्रिया काय आहे? काहीतरी पाहिजे असणं ही मुख्य क्रिया आहे, बरोबर. मात्र तुमच्या 2-3 वाक्यामध्ये काहीतरी काम करण्यासाठी असा उल्लेख आलेला आहे. ठीक आहे, इथं काय आलंय? लिहिण्यासाठी. इथं काय आलंय? पिण्यासाठी. इथं काय आलंय? स्वच्छ करण्यासाठी. अशा वेळेला असं जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रसंग येईल त्या ठिकाणी काय वापरायचं? काहीतरी काम करण्यासाठी टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म और फॉर प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी अशी रचना येते. म्हणजे काय? डॅश डॅश काम करण्यासाठी. डॅश डॅश काम करण्यासाठी. बघा मग आता आपण काय करू? पडताळून बघू. इथं काय लिहिलंय? लिहिण्यासाठी म्हणजे काय? फॉर रायटिंग. आलं का? पुढं पिण्यासाठी टू ड्रिंक. आलं का? मग टू ड्रिंक किंवा काय लिहिता येईल आपल्याला? फॉर ड्रिंकिंग. फॉर ड्रिंक नाही, टू ड्रिंक और फॉर ड्रिंकिंग. इथं काय आलंय? फॉर क्लिनिंग और काय लिहिता असतं? टू क्लीन. समजलं का? हे समजून घ्या. अँड हॅव्हिंग डन विथ दिस वी विल मूव्ह फॉरवर्ड विथ द नेक्स्ट सेम टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. चालतंय? ओके, चला ते लिहून घ्या. टुडे इज डे 18 ऍज पर आवर रेकॉर्डिंग सेशन. बरोबर. तसा दिवस हा 25 पुढे गेला असेल, सुट्ट्या वगैरे अमुक तमुक आहे ना. मला वाटतंय किती चालू आहे आपली बॅच? किती तारखेला? 15ला. बरोबर. मग जास्त दिवस झाले. आज किती आहे? 11 आहे ना. मग बरोबर आहे 25. आणि त्यातला डे किती आहे? डे टुडे 19. चला, वॉन्ट आणि वॉन्ट्स त्याला डायजेस्ट पाहिजे. त्याची आणखीन वाक्य बनवायचे का पुढे चालायचं? सर ऑनलाईन वाले सांगा, मला सूचना करा. सेम टाईपचे आणखीन वाक्य प्रॅक्टिस करायचे का पुढे जायचं सेट्स मध्ये? टीचर्स प्लीज सजेस्ट मी फटाफट फास्ट विदाउट डिले. सेम टाइम्सचे प्रॅक्टिस करू सर थोडी. आवाज तुमचा कमी येतोय. सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू थोडी. अशाच वाक्यांची प्रॅक्टिस करायची. हा 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 आजच्या दिवस करू. ओके, काहीच अडचण नाही. ऍज पर युअर डिमांड. वॉन्ट आणि वॉन्ट्स स्टेटमेंट काय आहे? तर त्याला डायजेस्ट पाहिजे. ए ग्रुपसाठी वॉन्ट आहे, बी ग्रुपसाठी वॉन्ट्स आहे. टुडे इज 11 19th डे. कर्त्याला डॅश डॅश पाहिजे. आज मात्र कन्फ्युजन तुमचं प्रॅक्टिसमुळे दूर झालेलं असण्याची शक्यता आहे. चला, ग्रुप नंबर 1 फटाफट. मला मराठी पण सांगायचं आणि ताबडतोब इंग्लिश पण सांगायचं. ठीक आहे? ग्रुप वाईज घेतो मी, फटाफट फास्ट. 5 वाक्य तुम्ही सांगायची, 5 वाक्य पुढच्या ग्रुपला सांगायची. प्रत्येक ग्रुपला 5 वाक्य. चला सांगा. ग्रुप नंबर 1 नाव सांगा, एक वाक्य सांगा. ईश्वरी सांग. सांग. तिला न्यू ड्रेस पाहिजे. नवीन ड्रेस काल झाला ना. तिला काय पाहिजे दुसरं आणखीन काय? न्यू ड्रेस दररोज पाहिजे का? किती जास्त होतील ड्रेस? तिला इंक पेन पाहिजे. जर नवीन प्रॅक्टिकलचे वाक्य बोला. नवीन प्रॅक्टिकलचे वाक्य, जे प्रॅक्टिकल म्हणजे काय, दैनंदिन जीवनात आपण वापरतो अशी वाक्य. हा. नंबर 2 सांगा. अक्षय. काय नाव? अक्षय. अक्षय सांग. मला पाणी पाहिजे. अरे बापरे, मला पाणी पाहिजे. हा
हा. अरे कोण आहे रे? हा, मला पाणी पाहिजे. पुढे बोला रे. अंकिता, अंकिता बोल. तिला न्यू मोबाईल पाहिजे. तिला मोबाईल न्यू मोबाईल पाहिजे. हा, नाही मोबाईल नाही मिळणार. तिला न्यू बॅग पाहिजे पण मोबाईलला बंदी आहे आपल्याकडे. हा, पुढे बोला. इच्छा सुद्धा प्रकट नाही करायची वाक्यामध्ये सुद्धा नाही. अनुज सांग. झाडाला पाणी पाहिजे. नाही, झाडाला बघा, वॉन्ट एक आहे, इच्छा आहे. इच्छा, झाडाला इच्छा प्रकट करता येत नाही, इच्छा सांगता येत नाही. तर मग ते वाक्य कुठे येईल? सिंपल प्रेझेंट मध्ये रिक्वायर मध्ये येईल. ट्री रिक्वायर्स वॉटर. ठीक आहे, तिकडे पुढे शिकू आपण. हा, इच्छा प्रकट नाही करता येत झाडाला. हा, गाईला गवत पाहिजे. पुढे बोला. ग्रुप नंबर 1, लास्ट सेंटेन्स, कम ऑन. आर्यन, हा, आर्यन सांग. तिला न्यू कंपास. तेच वाक्य आहे लागलं रे. विद्यार्थ्यांना वेगवेगळे वाक्य सांगा मला. विद्यार्थ्यांना कंपॉस बॉक्स पाहिजेत. कंपॉस बॉक्सेस पाहिजेत. हा, चला चला, ग्रुप नंबर 1 सांगा मला, सगळे मिळून सांगा. तिला इंक पेन पाहिजे. सांगा, कोण सांग, सगळे मिळून सांगा. बी ग्रुपचं वाक्य आहे. हा, ग्रुप नंबर 1. She wants ink pen. इंक पेन. शी वॉन्ट्स. आता अन इंक पेन म्हणू शकता, एक असल्यामुळं. शी वॉन्ट्स अन इंक पेन. अरे वॉन्ट नाही पाहिजे, वॉन्ट्स पाहिजे. बरोबर. हा, वॉन्ट्स म्हणलं, वॉन्ट लिहिलं. मला पाणी पाहिजे. ग्रुप नंबर 1 बोला. I want water. आय वॉन्ट वॉटर. व्हेरी नाईस. गाईला गवत पाहिजे. Cow want grass. Want grass. ग्रास. व्हेरी नाईस. तिला न्यू बॅग पाहिजे. She wants new bag. New bag. शी वॉन्ट्स न्यू बॅग. समज तुम्हाला हे वॉन्ट्स का आलं, हे बी आलं, वॉन्ट्स का आलं, इथं बी आलं, वॉन्ट का आलं, इथं ए आलं. ए साठी वॉन्ट, बी साठी वॉन्ट्स. विद्यार्थ्यांना कंपॉस बॉक्सेस पाहिजे. सांगा, ग्रुप नंबर 1 सगळे मिळून सांगा. Student want compost. स्टुडंट्स वॉन्ट कंपॉस बॉक्सेस. चालेल. ओके, ग्रुप नंबर 2, 5 sentences फॉर यू. कम ऑन. प्रणव. ज्याने अगोदर नाव सांगितलं प्रामाणिकपणे त्यांनी डबल सांगा. सरस. बाकीच्यांनी बडबड करू नका. कादंबरी. ए कादंबरी. तू अगोदर मूर्ख आहे का? अगोदर खूप लोकांनी सांगितलं, तू सांगितलं होतं का? अगोदर 2-3 लोकांनी सांगितलं. मी सांगितलं होतं सर. तूच सांगितलं होतं. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. मान्य आहे का सगळ्यांना, इतरांना? आणि कोण आहे कॉम्पिटिशन मध्ये? नाही ना कोणी? हा, चला कादंबरी सांग. सर ती दुसऱ्या नोटबुक पाहिजे. काय ए कादंबरी, तू कुठल्या ग्रुप मधले? सेकंड. सेकंड ग्रुप मधले रे. कोण मला दुसऱ्या ग्रुप मधले? सेकंडची आहे. कुठलं गाव तुझं? लाकी. लाकी सेकंड ग्रुप मध्ये कोण टाकलंय? तू झोप आता, झोप व्यवस्थित. नाही तुला वाक्य. तुला आज पण नाही, उद्या पण नाही वाक्य. कादंबरी, तुला पनिशमेंट आहे. तुला ग्रुपच माहित नाही. तुझा फर्स्ट ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे कादंबरीचा? फर्स्ट ग्रुप आहे, लाकी. चला सांगा रे, बरोबर आहे. दुसरा कोण आहे सांगा? सरस. कादंबरी, तुला आज पण नाही, उद्या पण नाही वाक्य. हा, आम्हाला फळे पाहिजेत. काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम? सरस. सरस.
आम्हाला व्हेरी गुड नाईस सेंटेन्स. आम्हाला ताजी फळे पाहिजेत. ताजी फळे पाहिजेत. चला पुढं ग्रुप नंबर 2. ऐश्वर्या, ऐश्वर्या सांग. त्या दोघांना बर्थडे गिफ्ट पाहिजे. एक्सलंट. त्या दोघांना असे वाक्य पाहिजे. बर्थडे गिफ्ट्स पाहिजेत. व्हेरी नाईस सेंटेन्स. प्रत्येकाने आपापलं वाक्य तयार ठेवा. प्रणव, प्रणव सांग. मला स्कूल बुक पाहिजे. मला स्कूल बुक्स पाहिजेत. चला पुढं काव्या, काव्या सांग. आईला नवीन साडी पाहिजे. एक्सलंट व्हेरी नाईस. आईचा कोणी विचारच करत नाही. आईला नवीन साडी पाहिजे. सगळं मला पाहिजे, त्याला पाहिजे आणि तुला पाहिजे. हा बोला पुढं. नेक्स्ट सेंटेन्स ग्रुप नंबर 2 संपले का? चला मला सगळे मिळून सांग. ग्रुप नंबर 2. आम्हाला ताजी फळे पाहिजेत. सांगा. इंग्लिश सांगा. फ्रेश फ्रुट्स. वी वॉन्ट वी सगळे मिळून सांगा. व्हेरी गुड. वी वॉन्ट फ्रेश फ्रुट्स. करेक्ट आहे. ए ग्रुप असल्यामुळं. त्या दोघांना बर्थडे गिफ्ट पाहिजेत. सांगा रे. They both want birthday gift. एक्सलंट. दे बोथ. ते दोघं. आणि ते दोघं असल्यामुळं ए ग्रुप आहे आणि क्वेश्चन नाव वॉन्ट बर्थडे गिफ्ट. ओके. मला स्कूल बुक्स पाहिजेत. I want school book. आय वॉन्ट स्कूल बुक्स. एक्सलंट. ए मी असल्यामुळे ए ग्रुप. आईला नवीन साडी पाहिजे. सांगा रे. I I want want new saree. आई और मदर चालेल. वॉन्ट्स न्यू साडी. चला ग्रुप नंबर. अरे दत्तू साडीचं स्पेलिंग ते आहे त्यामुळे 5वीला शाळेत अभ्यास करावा लागतो. लिहिलं तर मान्य करायचं ना. उगाच साडी 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 गप बस ना. हा सांगा. ग्रुप नंबर 3. एक एक करून मला वाक्य सांगा मराठीमध्ये लवकर फास्ट. काय नाव? वेदांत, वेदांत. बघा. श्लोकला नवीन स्टोरी बुक पाहिजे. आणलंय मी. श्लोकला स्कूलमध्ये आणले तुम्ही. नवीन स्टोरी बुक पाहिजे. अंधारे सरकडे आहेत सगळे. हा सांगा. ओके. नेक्स्ट पर्सन. सेंटेन्स नंबर 11. नाव सांग रे. ऐकूयात. काय नाव? दिव्या. आवाज नाही आला क्लिअर. अद्वैत. अद्वैत सांग. हा काल तुला मौका भेटला होता. सांग. सांग रे अद्वैत. बोललो ना मी. अद्वैत सांग. पेशंट्सला नारळ पाणी पाहिजे. क्या बात आहे. कोणी सांगितलं? खरं सांग अद्वैत. तू खरं सांग मला. तुला वाक्य कोणी सांगितलं? खरं सांगायचं. हा सर खरं मी सांग. आ आ तू स्वतः तयारी केली? खरंच. ओके व्हेरी गुड. नाईस. ठीक आहे. पेशंटला चांगलं वाक्य. पेशंटला नारळ पाणी पाहिजे. ए नारळ
मला गडबड झाली का? पाणी पाहिजे. हा चला नेक्स्ट पर्सन ग्रुप नंबर 3. आरोही. आरोही सांग. तिला नवीन मेकअप किट पाहिजे. अरे बापरे, मेकअप किट पर्यंत गेली. त्याला मेकअप किट पाहिजे. डोक्याला मेकअप करा अगोदर आतून आतून मेकअप करायचं, प्रॅक्टिस करायची वाक्यांची, फडफड बोलता आलं पाहिजे. हा नेक्स्ट पर्सन ग्रुप नंबर 3. नेक्स्ट पर्सन. माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. मी खूप सावकाश लिहित आहे. इवन 4th चे विद्यार्थी. ओम लिहितोय का माझ्या बरोबर? ओम परांडकर, येस सर. तेजश्री माझ्या बरोबर लिहा सावकाश. हा बोला रे. ग्रुप नंबर 3 आहे कोणी? आहे कोई? मायका लाल काला नीला पीला हरा भरा कोई है? हर्षवर्धन. हर्षवर्धन बोला. हा मला सायकल पाहिजे. मले सायकल पाहिजे. हा पुढं बोला रे. आणि कोण राहिले का? करा रे हा करा, पिटा रे डांगोरा. गायकवाड सर आहेत का? नगरात कोणी वाक्य सांगण्यासाठी उत्सुक आहे का? सांगा लवकर. हा बोला. ओके तुमचा टाइम संपलेला आहे. वालेकर मंडळी ग्रुप नंबर 3 सांगा लवकर. पेशंटला नारळ पाणी पाहिजे. सगळे म्हणून सांगा. करेक्ट बोला रे. पेशंट वॉन्ट्स नारळ पाणी. कोकोनट वॉटर पेशंट वॉन्ट्स कोकोनट वॉटर. चालेल. हा तिला नवीन मेकअप किट पाहिजे. सगळे म्हणून सांगा. पेशंट बी ग्रुप आहे, एकवचन नाव आहे. टी म्हणजे सी एकवचन आहे. शी वॉन्ट्स मेकअप किट. सी वॉन्ट्स मेकअप किट. एक असल्यामुळं अ लिहू शकता तुम्ही. हा एकाला ए किंवा एन वापरतो. अ मेकअप किट एक पाहिजे. किट मुळे एक आलं ना. मेकअप किट. मला सायकल पाहिजे. सगळे म्हणून सांगा. आय ग्रुप कोणता आहे? आय सायकल. आय वॉन्ट बायसिकल. ग्रुप नंबर 4 सांगा रे. तर 3 नंबरचं वाक्य राहिलं. एक वाक्य राहिलंय कोणतं? 3 नंबर. इंग्लिश मध्ये. सर श्लोकला स्टोरी बुक पाहिजे ते राहिले. अच्छा एक राहिलं का? हो हो बोला बोला बोला. 10 नंबर राहिले का? हा श्लोकला नवीन स्टोरी बुक पाहिजे. बोला. न्यू स्टोरी बुक. स्टोरी बुक. करेक्ट. श्लोक असल्यामुळे एक वचन नाव आहे. बी ग्रुप आहे. मग वॉन्ट्स येईल. वॉन्ट्स एक स्टोरी बुक असल्यामुळे वी कॅन राईट अ न्यू स्टोरी बुक. एक असल्यामुळे बुक. हा चला ग्रुप नंबर 4 एक एक करून वाक्य सांगा मला. ग्रुप नंबर 4. अरे 3 लोकांना नावं सांगितली मला. पहिला व्यक्ती पूर्ण नाव सांगा. पहिला व्यक्ती. सोहम. सोहम सांग. मला शिवजयंतीसाठी कुर्ता पाहिजे. व्हेरी गुड. करेक्ट प्रॅक्टिकलचं वाक्य आहे. मान्य मला. मला शिवजयंतीसाठी कुर्ता पाहिजे. करेक्ट वाक्य. नेक्स्ट पर्सन नेक्स्ट सेंटेन्स सांगा. काय नाव? संभव. संभव सांग. विद्यार्थ्यांना बुक पाहिजे. विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत. व्हेरी गुड सेंटेन्स. नेक्स्ट. नाव ऐकायला आलं नाही वाक्य सांग.
आम्हाला ताज्या भाज्या पाहिजेत. आम्हाला पुढे बोला. अनुराधा. अनुराधा बोल. व्हेरी गुड. डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा पाहिजे. डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा पाहिजे. हा ऐकलं मी. चांगल्या सुविधा पाहिजेत. व्हेरी नाईस सेंटेन्स. आता याच्या प्रकारचं वाक्य कोणतं येतं बघा. कामगारांना साईटवर काय पाहिजे. सुरक्षा पाहिजे. हा सांगा. ग्रुप नंबर 4. नेक्स्ट पर्सन नेक्स्ट सेंटेन्स. काय नाव. हा सांग सांग तू सांग. कल्याणी सांग. त्याला नवीन पॅड पाहिजे. हा त्याला नवीन पॅड पाहिजे. त्याला पाहिजे का. त्याला नवीन पॅड पाहिजे. सर समोर काय नाव. समर्थ का काय नाव आहे. समर्थन. हा बोल. आम्हाला डान्स साठी साऊंड पाहिजे. दिलं नाही सरांनी. कमी बोलला का. अच्छा ऑफिसमध्ये जाऊन मागायला लागतो का. आम्हाला डान्स ऑफिसमध्ये जाऊन म्हणायचं. आम्हाला डान्स साठी साऊंड पाहिजे. उद्यापासून इंग्लिश मध्ये म्हणायचे. हा टार्गेट ठेवा. एक वाक्य इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात करा. व्हेरी नाईस. चला कोण राहिले. ग्रुप नंबर 4. व्हेरी नाईस. गुड नंबर. काय नाव. अनिश. अनिश सांग. मुलांनी झाडे लावले पाहिजेत. ए बाळा लावले पाहिजे कुठे मला सांग बरं. कर्त्याला काय पाहिजे तेवढंच बोल. तुझ्या गिरायकाला काय पाहिजे तेवढंच बोलायचं. ठीक आहे. हा काम केलं पाहिजे. नाही झाडे लावले पाहिजेत. हे काहीतरी काम केलं पाहिजे. पुढच्या टॉपिक मध्ये फक्त आता काय पाहिजे तेवढंच बोलायचं. काय काम केलं पाहिजे नाही. फक्त काय पाहिजे. हा कोणाला काय पाहिजे याच्याविषयी बोलायचं. पुढे बोला. सर अक्सा. आपसा काय नाव आहे सांग. मला नवीन स्कूल बॅग पाहिजे. हा मम्मीला विचारायचं नाही. तो स्वतः सांगायचं. हे सगळे वाक्य ऐकून तो स्वतः सांगायचं. मला नवीन स्कूल बॅग पाहिजे. स्वतःच वाक्य सांगायचं. एवढं लिहिलं. पुढच्या वेळेस विचारायचं नाही. तुला आठवलं पाहिजे. पुढं बोला. नेक्स्ट पर्सन कोण राहिले का. ग्रुप नंबर 1 सॉरी ग्रुप नंबर 4. ग्रुप नंबर 4 चाललंय आपलं. बोला. एनीबडी. ओके नोबडी. चला ग्रुप नंबर 4 सगळे मिळून मला सांगा इंग्लिश मध्ये. मला शिवजयंतीसाठी कुर्ता पाहिजे. कम ऑन. आय वॉन्ट कुर्ता. कुर्ता मराठीत ठेवायला अंडरलाईन करायचं. फॉर शिवजयंती. ठीक आहे चालेल. विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत. कम ऑन. ग्रुप नंबर 4. गाढवांनो परत स्टुडंट म्हणता तुम्ही. स्टुडंट्स आहे. स्टुडंट्स हा काय. वॉन्ट बुक्स. दॅट्स इट. व्हेरी नाईस. स्टुडंट्स कोणता ग्रुप आहे. ए ग्रुप. पुढं आम्हाला ताज्या भाज्या पाहिजेत. सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 4 बोला रे. झोपले सगळे. वी वॉन्ट फ्रेश व्हेजिटेबल्स. चला काय झालं. आवाज आहे ना मला ग्रुप नंबर 4 चा. काय झालं सर.
बरं, ग्रुप नंबर 4 यू आर आउट. चला, आउट झाले तुम्ही. ग्रुप नंबर 5 सांगा रे. डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा पाहिजेत. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5 बरोबर आहे. ग्रुप नंबर 5. सर माझा आवाज येतोय का? कोणतरी बोला. येस सर. आवाज येतोय? यस. लेफ्ट लेफ्ट का व्हायला लागले? काय झालं? काय तिकडं सिग्नल डाऊन झाला का सर? नाही नाही. काय झालं अचानक? काय झालंय? ओके, चला रे. कोण होतं? हा, ग्रुप नंबर 4. तुमच्याकडे काहीतरी अडचण आली होती, मान्य आहे मला. चला, ग्रुप नंबर 4 सांगा रे. डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा पाहिजेत. ग्रुप नंबर 4 आलं कोणी? परत सांगा. तोपर्यंत देऊ आपण. डॉक्टर डॉक्टर वॉन्ट्स हा, डॉक्टर अनेक आहेत, पण डॉक्टर हॉस्पिटल. वॉन्ट काय? गुड फॅसिलिटीज इन द हॉस्पिटल. इन द बी लिहू शकता तुम्ही. द हॉस्पिटल. कारण का इट द हॉस्पिटल म्हणजे काय? यू आर टॉकिंग अबाउट सम पर्टिक्युलर हॉस्पिटल. तुम्ही कोणतरी एखाद्या हॉस्पिटल विषयी बोलता, जे बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला क्लिअर आहे की कोणत्या हॉस्पिटल बद्दल तुम्ही बोलत आहात. त्यामुळे तुम्ही द देखील लिहू शकता. त्या हॉस्पिटलमध्ये. याचा अर्थ काय होतो? त्या हॉस्पिटलला किंवा या हॉस्पिटलला असा अर्थ होतो स्पेसिफिकेशन साठी. माईक बंद करा. हा, कामगारांना साईटवर सुरक्षा पाहिजे. सांगा रे ग्रुप नंबर 4. कामगारांना साईटवर सुरक्षा पाहिजे. ग्रुप नंबर 4. काय होईल? लेबर्स. अपॉस्ट्रॉफी एस नाही, अनेक वचन आहे. लेबर्स काय? चला, ग्रुप नंबर 4 सांगताय का? 5ला जाऊ? चला रे, 5 वाले सांगा. ग्रुप नंबर 5 सांगा. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5 कते पण गेले? ग्रुप नंबर 5 आले ना सगळे? सांगा. बरं, ग्रुप नंबर 1 सांगा. सगळे मिळून सांगा. लेबर्स हा वॉन्ट अनेक आहेत, त्यामुळं वॉन्ट सेफ्टी ऍट साईट. ऑनच्या ऐवजी ऍट साईट. त्याला नवीन पॅड पाहिजे. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5. न्यू पॅड. ही वॉन्ट्स न्यू पॅड. बर, ग्रुप नंबर 5. आम्हाला डान्स साठी साऊंड पाहिजे. ग्रुप नंबर 5. मला नवीन स्कूल बॅग पाहिजे. ग्रुप नंबर 5. आय वॉन्ट न्यू स्कूल बॅग. आय वॉन्ट एक असल्यामुळं न्यू स्कूल बॅग. चला नेक्स्ट. ग्रुप नंबर 5. तुम्ही काय वाक्य सांगा, मग मी ग्रुप नंबर 1 ला ते सांगायला लावतो. ग्रुप नंबर 5 सांगा वाक्य. सर यश. यश सांग. सरला बोर्ड पेन पाहिजे. अरे झालं ना काल. सरला म्हणण्यापेक्षा सरांना बोर्ड मार्कर पाहिजे. अथर्व. अथर्व सांग. रत्नदीपला लिहायला नवीन वही पाहिजे. अच्छा, परत तुला लिहायला आलं. असू दे. रत्नदीपला लिहायला बघा. हे झालं बघा, लिहायला. समजलं तुम्हाला ते? बघा, थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं. लिहायला, काम करायला. टू राईट और फॉर रायटिंग गेली. हा, लिहायला काय पाहिजे? नवीन
नवीन काय वही पाहिजे रे, काय पाहिजे म्हणला? नवीन वही वही ज्यावेळी नोटबुक म्हणा पाहिजे. रे. नोटबुक काल सांगितलं ना तुम्हाला, नोटबुक म्हणा म्हणून. नोटबुक पाहिजे. चला ओमराजे सांग रे. हा सांगा, कोण आहे आणखीन? सर श्रावणी श्रावणी सांग. श्रावणीला अपोजिट वर्ड्स लिहिण्यासाठी मंथनचं बुक पाहिजे. श्रावणीला अपोजिट वर्ड्स लिहिण्यासाठी मंथन बुक पाहिजे. चला पुढं. आणि कोण राहिलं? पूर्वी पूर्वी सांग. हा पूर्वी बोराडे. काल तू ऑप्शन होते का? पूर्वी काल ऑप्शन होते का Yes. तू? हा असं Yes, येस नाही, sir. ऑप्शन आहे नाही अचानक. सर अच्छा सर, बरं झालं. सर सगळ्यांचे नोटबुक चेक करा. तुमच्या जे काही स्ट्रेंथ आहे ना, ती 100च्या पुढे काही जाऊ शकत नाही. सगळ्यांचे नोटबुक चेक करा आणि ज्यांनी होमवर्क नाही केले त्यांना अर्जंट काढून टाका. हे ऍबसेंट राहणारे, होमवर्क न करणार तुम्हाला सापडतील सगळे. ठीक आहे, त्यांना हो, अर्जंट काढून टाका. मला नाव दे सगळ्यांची. नोटबुक चेक करा सगळ्यांची. हा पूर्वी सांग, दररोज प्रेझेंट राहायचं. दादाला न्यू स्टडी टेबल पाहिजे. दादाला, त्याला नाही का हॉस्टेलमध्ये? दादाला नवीन स्टडी टेबल पाहिजे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. सई, सई आली का? सई कोण? प्रिया, चल बोल. आम्हाला मूवी साठी तिकीट पाहिजे. अरे बापरे, आम्हाला मूवी तिकीट पाहिजे. हा पुढे बोला. स्वरा स्वरा सांग. श्रावणीला डान्स साठी नवीन कॉस्ट्युम पाहिजे. करेक्ट वाक्य. श्रावणीला डान्स साठी नवीन कॉस्ट्युम पाहिजे. व्हेरी नाईस. नेक्स्ट आरोही. पर्सन. आरोही सांग. कोणता ग्रुप आहे तुझा? आरोही तिकडं पण कोणता ग्रुप आहे? 5वा ग्रुप आहे तुझा? 5th ग्रुप आहे? आरोही कोणत्या ग्रुपची आहे? 5. हा व्हेरी गुड. चला सांगा मग. श्रेयाला नोटबुक पाहिजे. कोणाला? श्रेयाला. श्रेयाला. मला आवाज ओळखू येत नाही नावाचं काय. श्रेयाला. चल लिहिलं मी. श्रेयाला नोटबुक पाहिजे. व्हेरी गुड, लिहिलं. नोटबुक पाहिजे. वडिलांना गोळ्या पाहिजेत. कोण राहिले? लास्ट सेंटेन्स कोण आहे रे? नाव सांग. ओमराजे. ओमराजे सांग लवकर. रामला वाजवण्यासाठी बासरी पाहिजे. रामला, अरे कृष्णाला बासरी असते ना वाजवण्यासाठी. मला कृष्णाकडे तर आहे, रामला पाहिजे का? बरं ठीक, असू दे. बासरी पाहिजे. हा चला ओके. बरं, ग्रुप नंबर 5 तुम्ही लोकांनी वाक्य सांगितले, तरी पण तुम्हाला 2 वाक्य सांगण्याचा चान्स देतो. सरांना बोर्ड मार्कर पाहिजे. ग्रुप नंबर 5 सांगा एकत्र सगळे. सर वॉन्ट्स. ग्रुप नंबर 5 मार्कर बरोबर. रत्नदीपला लिहायला नवीन नोटबुक पाहिजे. बोला रे ग्रुप नंबर 5. रत्नदीप वॉन्ट्स काय? न्यू नोटबुक. राईट करेक्ट. फॉर रायटिंग और टू राईट. बरोबर, करेक्ट आहे. ग्रुप नंबर 5 झालं. ओके. हा तुम्ही बरेच वाक्य सांगितले, तरी पण सांगा मला. तुम्ही 3 वाक्य सांगा. चला. श्रावणीला अपोजिट वर्ड्स लिहिण्यासाठी मंथन बुक पाहिजे. सांगा.
श्रावणी wants. Excellent. मंथन बुक. फॉर. हा रायटिंग कोण म्हणणार? कशासाठी पाहिजे? फॉर रायटिंग. काय? अपोजिट वर्ड्स. लास्ट सेंटेन्स फॉर यू. चला सांगा. दादा ए वॉन्ट कसं हो? वॉन्ट कसं येईल? वॉन्ट्स हा. काय झालं? एवढंच आहे. चला ग्रुप नंबर 1 सांगा रे. आम्हाला मूवी तिकीट पाहिजे. कमॉन ग्रुप नंबर 1. We want movie ticket. We want movie ticket. आता जे म्हणला तो ऑन्ट म्हणला बघ. ऑन्ट नाही वॉन्ट. काल सांगितलं वी वॉन्ट मूवी तिकट. हा व्हेरी नाईस. बाकीचे लोक बरोबर बोलले. शेवटचा विद्यार्थी चुकीचा बोलला. चला श्रावणीला डान्स साठी नवीन कॉस्ट्युम पाहिजे. Shravani wants new costume. From dance. श्रावणी वॉन्ट्स न्यू कॉस्ट्युम फॉर डान्स. करेक्ट आहे. श्रेयाला नोटबुक पाहिजे. ग्रुप नंबर 1 लवकर सांगा. कादंबरीचा ग्रुप. श्रेया वॉन्ट्स एक असल्यामुळं अ नोटबुक. इथं पण तुम्हाला अ न्यू कॉस्ट्युम लिहिता आलं असतं बरं का. यू कॅन राईट अ न्यू कॉस्ट्युम. हा रामला वाजवण्यासाठी बासरी पाहिजे. सांगा रे ग्रुप नंबर 1. राम काय? Wants वॉन्ट्स फ्ल्यूट. बासरीला फ्ल्यूट असा शब्द आहे. आठवलं तर लिहा. फ्ल्यूट काय? टू प्ले और फॉर प्लेइंग. टू प्ले और फॉर प्लेइंग. टू प्ले और फॉर प्लेइंग. सगळेजण व्यवस्थित लिहून घ्या. होमवर्क काय आहे? 4 to 6. रिपीट वन्स. आर मीन्स रिपीट वन्स. गप्पा मारायच्या नाही. 5 मिनिटाचा गप्पा मारा. सोडतो खाली 2 तास थांबा. हा सेल्फ किती? श्रद्धा मॅडम किंवा तत्सम 4 to 6 साठी कोण रिप्रेझेंटेशन करतंय? मला असं वाटतं वेगळं लिहिण्यापेक्षा कालचं रिपीट लिहू आपण है ना. दॅट इज स्टँडर्ड. कवाय जर तुम्ही तुमची इच्छा प्रकट करू शकता. एक्स्ट्रा वाक्य मागू शकता. 30 सेंटेन्स 7. 30. अरे वा क्या बात आहे. वा असा आत्मविश्वास पाहिजे मला. व्हेरी गुड. नाईस सर. Today आय वॉन्ट Yes, सच टाइप today ऑफ प्रमोशन. हा I took practice on that. That's why my confidence is high. excellent sir. Very nice. Excellent. You took practice. Yesterday your sentence was also very nice. I did not know. आता त्याला फक्त काय त्याला त्याच्यामध्ये स्किल्स टाकण्याची गरज आहे. टाकू आपण काय अडचण नाही. बट ऍटलीस्ट फ्लॅट लँग्वेज यू ऑल मस्ट बी एबल टू यूज इन बिटवीन. सो स्किल्स वी विल ऍड इन दॅट. ऍटलीस्ट फ्लॅट सेंटेन्सेस. व्हेरी नाईस. गुड सर. कवाय सर व्हेरी नाईस. बाकी लोकांनी पण मधून प्लीज यूज सच काइंड ऑफ single sentences. All right. Is it clear to you all? Online, offline? Clear सगळ्यांना आजचा भाग? Yes, So with this, shall we have pause? Yes, sir. Okay, take care. Bye. We will have. Thank you so much. Thank you so much for your Bye, sir. appreciation. Bye bye. bye, sir. Bye bye. Bye. Thanks for your compliments. Bye bye. Bye.